रोज द्या. मला एक विचारायचं आहे, आपल्याला कोण आवडते ना तसं आपण का बरं ऐकतो का बरं? तर सकाळ सकाळी गाडी पंक्चर झाली माझी. काय कोण केलं आहे काय केलं आहे माहीत नाही. कोण केसाला करते हो का गाडी पंक्चर. पण हवा तर आहे अजून पण थोडी. तर बघू मग हवाच आपण पूर्ण सोडतो आता हवा. तर एवढी हवा आहे ह्याला पूर्ण सोडतो कारण ती नायट्रोजन आहे. त्यामुळं पूर्ण हवा सोडतो आणि परत भरतो ह्या मशीननी हवा. भेटली आपल्याला गाडी ही वाली आणि आपण ह्याच्यानी मी हवा सोडतो आता पूर्णच हवा सोडतो पुरा. हे बघा आता आवाज येते कसं तुम्हाला. अरे भाई पूर्ण हवा गेलेलीच आहे रे. ऑलरेडी पूर्ण हवा गेलेलीच आहे. मला वाटलं की थोडी हवा आहे म्हणून मी थोडंसं बसलेलो त्याच्यावर. बाप रे बाप टायर खराब झाला तर आता वरडावडीच आहे पूर्ण. अरे नहीं रे चिल्लाता भाई, मेरे को चिल्लाने वाले बहुत है. तर मला एक जण सांगितलेलं पण मी रस्त्यात विचारलो काय खरं म्हणलं तर म्हणजे हवा पूर्ण हाय का. त्यांनी हाय म्हणले आणि मला हाय पण वाटायले. बघा लोक काय म्हणतात त्यांची गाडी लावला ते 4 लोक ते म्हणतात ना 4 लोक काय म्हणतील 4 लोक हवा कमी म्हणतील काय ऐकू नको. 4 लोकांचं ऐकायचं नाही म्हणताय. बरं ठीक आहे आपण हाय ते हाय भरू. मग आता हवा भरतो. हाय ते हाय तर हवा भरतो. हवा तर सोडले नंतर ह्या गाडीतनं लावतो आपलं हे प्लग पिन आणि गाडी चालू करतो आणि हवा भरायला चालू करतो. आलो भाई आपला चहा तयार झाला आहे. तसं बघायला गेलं तर पहिला ही मशीन लावतो. काय झालं? आलो मशीन लावतो. ही असली मशीन आहे आपली. आता काय माहिती दिसते का नाही नीट मला माहीत नाही पण आपलं काम करायला मी फास्ट. असं इकडं टायर फिरवतो. क्लच स्टार्ट. ही झाली आपली मशीन चालू. आता हवा भरायला 1 2. अरे लाईट लागली बघ. हवा तर भरायलो. आता कळेल आपल्याला गाडी पंक्चर आहे का पंक्चर नाही आहे. म्हणजे बघू हवा फास्ट भरायली की 13 14 15 पुढचं येत नाही आता मला तर वाटायला पंक्चरच आहे कारण पूर्णपणे उतरली हवा म्हणजे गाडी पंक्चरच असेल हा नाही. पूर्ण 30 भरतो हवा. पूर्ण 30 हवा भरून टाकतो. मग बघू पुढचं. 35 झालंय. 38 40 बंद. अरे आवाज आला हो कुठून तर. हो आवाज आला कुठून तर. हो आता डबल आवाज आला. थांबा तुझ्या गाडीचा आवाज रे बाळा. ते कुठल्या हे नियोस्ता. अरे भगवान. ओ इथं काय तर घुसलंय हो. नाही निघलं दगड होतं. स्प्रे घे बाळा ते आपलं त्यात जरा शॅम्पूचा काय करायचं ते हृदय म्हणतं की स्प्रे मार शॅम्पूचं हलवून असं ते म्हणजे चेक कर वॉलपिन चेक कर म्हणतं त्याने. पहिलं ते आवरतो फुलतो गाडी बंद करतो. एकतर पेट्रोलची कमी आहे. गाडी बंद. आता मी हवा तर गाडीमध्ये भरलो आणि जवळपास झाले आपल्याला 10-15 मिनिट झालं मी हवा भरून. हवा तर अजून उतरली नाही म्हणजे गाडी पंक्चर नाही आहे हा नाही बरोबर. सही बात कर रहे हैं. पंक्चर तर नाही गाडी आणि सही बात कर रहे हैं. रुको जरा. तर गाडी पंक्चर नाही आहे माझी आणि काय हवा पण जाई नाही. काय झालं प्रॉब्लेम मला पण माहिती नाही. आता बघू अजून अर्धा तासाने 1 तासाने. पहिली गाडी पंक्चरच निघाली. तर पूर्ण ढकलत घेऊन जावा हिला आता आणि पूर्ण पंक्चरपाशी ढकलत घेऊन जावं लागतं हिला आता. चालू करून पण देऊ शकतो. बाई माझं नशीबच खराब आहे. तर पंक्चरच्या दुकानापर्यंत गाडी ढकलत आणलो आणि दुकान बंद आहे. आता परत ढकलत जावं लागतं समोर.
इथून अजून परत आता अजून एक आहे आतमध्ये बघतो तिथं भेटलं तर, नाहीतर परत अजून ढकलम-ढकली करावंच लागतं. बघू आता. एकतर गाडी पूर्ण हवा उतरली माझी, नाही दुसरं पर्याय नाही, ढकलल्याशिवाय दुसरं पर्याय नाही. किसी को वफा के बदले वफा नहीं. एवढं गरम व्हायला पहिलाच म्हणा. आणि में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, वरना ये दुनिया. धक्का मारून मारून माझी हालत खराब व्हायली. तसं पण चालू करून आणलो गाडी. थोडा वेळ बसलो इकडं, थोडंसं गरम पण लय व्हायला आहे. एकतर धक्का मारून मारून हालत खराब व्हायली. तिकडचं बंद आहे आणि आता इकडं चाललो. आता इकडचं चालू असेल मला असं वाटतं, पण दुकानपाशी तर पोचलो मी आता. काय पंक्चर काढता हो गाडीचं. काय टाईम लागते म्हणलं तरी 10-15 मिनिट थांबावं लागणार थोडंसं आपल्याला. थांबू परत पुढं ढकलत जावं लागलं. त्यांच्याकडे एक टायर पंक्चर करायला ते काढायला आणि त्यांचं झाल्यावर आपलं गाडी घेत थोडा वेळ थांबावं लागलं. थोडा वेळ थांबलो. आता सगळं 5G झालंय. दाबलं की सगळं बसल्या ठिकाणी येतंय. थोड्या उशीरने गेलीच हवा परत. खेळा घुसला वाटतं बहुतेक तो आरे. पंक्चर आहे एक. मला वाटलं की पंक्चर नाही आहे, पण पंक्चर निघालं एक. अजून चालू आहे चेकिंग. तर बघू किती निघतात काय नाही मला पण माहीत नाही अजून. बदलताना पुढचं टायर फाटलाय मग बहुतेक चाललं तर चालेल, नाहीतर आतमधनं ट्यूब करावं लागते बहुतेक असं म्हणायला त्यांनी. बघू आता काय होतं. तर निघालं आपलं. आणि हे काय 3 पंक्चर झाले की टायर बदलायचं वगैरे काय असतं मग नाही ना. शोरूममध्ये सांगितलं ना. हां शोरूममध्ये सांगितलं नाही नाही असं मी ऐकलो बाहेरून पण. टायरचा प्रॉब्लेम आहे. तेच म्हणलो 3 मध्ये कसं काय हे करायचं म्हणजे. एका दिवसात आपले किती झाले. आता गाडी जरा जपूनच मारतो बाबा. म्हणजे पहिला पण जपूनच मारत होतो. पावसात ते खड्डे बिड्डे काय दिसतच नाहीत. पाणी सुटल्यावरती कळून नाही. हां तरी इकडे खड्डे कमी आहेत. 2 पंक्चर झाले. गाडी नीट मारत नाही. 2 पंक्चर. एवढा हाऊस चाललेली की 1 पंक्चर निघेल वाटलं, पण 2 निघाल. मला 10 मिनिट लागतात. बाई पंक्चर तर काढून झालं माझं आणि आता मी चाललो घरी जाऊन अजून काय काम आहे बघायचं मला. आणि बाहेर पण जायचं आहे साई सुपरला. थोडंसं काम आहे तिकडं. पहिला जातो घरी फास्ट बोलून.